एसटी महामंडळ लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलंय का असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे। कारण निलंग्यातील विद्यार्थ्यांच्या एसटी प्रवासाचा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हालाही हाच प्रश्न सतावेल। एसटी प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलंय का? शिक्षणासाठी एसटीला लोंबकळतंय देशाचं भविष्य। मंत्री महोदय, तुम्ही दखल घेतली तर या पोरांचा जीव वाचेल। हा आहे शिक्षणासाठीचा लातूर पॅटर्न। खचाखच भरलेली एसटी, उडणारी धूळ, पायही ठेवायला जेमतेम जागा, पडण्याच्या भीतीनं धडधडणारं मन आणि शिकायची जिद्द। या एवढ्या गोष्टी एक व्हिडिओ सांगू पाहतोय। या व्हिडिओमध्ये लातूरच्या निलंग्यातील पोरांचा न ऐकू येणारा आक्रोश आहे, पण आपल्या डोळस मंत्री महोदयांनी किमान तो पाहिला तरी हवा। आमचं दररोज निलंगा ते निटूर ते निलंगा दररोज अपडाऊन 40-50 विद्यार्थी आम्ही बसमध्ये येतो आहोत आणि नंतर आम्हाला टायमावर कोणती गाडी मिळत नाही। मिळत नसल्यामुळे आमचे लेक्चर मिस होत आहेत आणि नंतर आम्हाला कॉलेजमधून बी पनिशमेंट मिळत आहे। निलंगा तालुक्यातील केळगाव, निटूर, खडक, उमरगा, बसपूर आणि राणी अंकुलगा या मार्गावर काही बस गाड्या कमी पडतायत, तर काही बस गाड्या अधूनमधून कमी केल्यामुळे मोजक्या बस गाड्यांवर प्रवाशांचा अधिकचा भार पडलाय। बस आधीच खच्चून भरल्यामुळे चालकही ठरलेल्या थांब्यावर थांबत नाहीत। एसटीच्या बस शिवाय दुसरा पर्याय नसल्यानं पोरं धावत एसटी गाठतात आणि मागच्या पायरीवर लटकतच प्रवास करतात। या सगळ्याच्या मुळाशी आहे ती याकडे डोळे झाक करणारी व्यवस्था। बस भेटत नाही आणि बस भेटली तर आमच्या गावावर बस थांबत पण नाही, एकदम पुढे जाऊन थांबू करतात, त्याच्यामुळे आम्हाला जागा वगैरे भेटत नाही। आम्ही कधी कधी बसच्या मागेल्या पायऱ्याला वगैरे लोंबकळत कॉलेजला येतात, गाडी आली तर टायमावर येत नाही। आम्ही याबाबत आगारामध्ये सांगितलं पण की आम्हाला एक्स्ट्रा गाड्या सोडण्यात यावी, तरी पण आगार प्रमुखांनी याच्याकडे काही लक्ष वगैरे दिलं नाही। मम्मी पप्पांच्या दुचाकी मागे बसून शाळा कॉलेज गाठणाऱ्या शहरातल्या पोरांना हे दुःख कधीच समजणार नाही। तसंच ज्यांची पोरं गाडीनं शाळेच्या गेट पाशी उतरतात त्या मंत्री महोदयांनाही हे दुःख उमगत नाहीये। हे निलंग्यातील विद्यार्थ्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर।